Hello student, welcome to the first year diploma applied mathematics lecture series. You see the chapter probability of distribution for mechanical department, lecture number 2. So lecture number 1 we'll see what is P, what is Q, what is N, what is NCR. P, what is P? P is the probability of success, okay, and Q is the probability of failure. ओके तर आपण बघितलं परत एकदा रिव्हिजन करूया. P. What is P? P is the probability of success and Q is the probability of failure. And P plus Q equal to always 1 means Q equal to 1 minus P. N is the number of trials, number of experiment म्हणजे आपण जर कॉइन 2 वेळा फेकला तर N हा 2 असेल. समजतंय? Threw the coin 2 times P equal to 1 by 2. म्हणजे जर आपण टॉस केला तर नेहमी आपल्याला पी हा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि 1/2 च असेल आणि क्यू हा 1/2 असेल. ओके समजतंय? इन बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन n इज व्हेरी स्मॉल. म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन म्हणजे n ची व्हॅल्यू 1 2 3 अप टू 10 असेल तर समजायचं आपल्याला बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन यूज करावं लागतं. पण का प्रॉब्लेम मध्ये कधी कधी दिले जात नाही. फक्त ओके फाइंड प्रोबॅबिलिटी सांगितलेलं. मग त्यामध्ये आपल्याला ठरवावं लागतं बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन यूज करायची की पॉइजनरी डिस्ट्रीब्यूशन यूज करायची. म्हणजे बायनॉमियल आणि पॉइजनरी डिस्ट्रीब्यूशन मध्ये फरक लक्षात येईल. जो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन मध्ये n इज व्हेरी स्मॉल असेल. आता व्हॉट इज द फॉर्म्युला? जर आपण फॉर्म्युला बघितला तर काय P ऑफ x इक्वल टू r इक्वल टू NCR. आता NCR आपण मागच्या लेक्चरला बघितलं. काय NCR? NCR म्हणजे काय? n ऑब्जेक्ट मधून r ऑब्जेक्ट सिलेक्ट करणे. त्यासाठी एक एक्झाम्पल मी सांगितलं होतं. समजा 10 स्टुडंट एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेले तर त्या विद्यार्थ्यांमधून आपल्याला 4 विद्यार्थी सिलेक्ट करायचे. म्हणजे 10 इज आवर n. त्यापैकी सिलेक्ट किती करणार आहे? 4. म्हणजे r इक्वल टू 4. means we have select r object from n object. Means out of n object we have select r object denoted by NCR. And this NCR calculated by the formula n factorial upon r factorial bracket n minus r factorial. ओके आपण कॅल्सी ने कॅल्क्युलेट करणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला मागच्या लेक्चरला कॅल्सी सांगितला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतला असेल ओके किंवा काही विद्यार्थ्यांनी घेतला नसेल तर त्यांनी हा दुसरा जो कॅल्सी आहे त्यापेक्षा हा सोपा यूज करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला हा जो कॅल्सी आहे काय fx 82 ms हा कॅल्सी तुम्हाला लागेल. ओके ज्यांनी घेतला नसेल त्यांनी हा घ्या. काही विद्यार्थ्यांनी घेतला असेल चांगली गोष्ट आहे. x 82 ms हा कॅल्सी घ्यायचा आहे. आता या कॅल्सी मध्ये मागच्या वेळी आपण सांगितलं होतं इथे कुठेतरी होतं ते सेकंड फंक्शन पण इथे या कॅल्सी मध्ये पहा इथेचे पहा NCR दिसते का? म्हणजे as compared to that calci is a very easy to use NCR. म्हणजे डायरेक्ट तुम्ही फाइंड करू शकता NCR दिसतंय. हा कॅल्सी त्या कॅल्सीपेक्षाही सोपा आहे हँडल करण्यासाठी. fx 82 ms ओके NCR. तर कालच्या लेक्चरला आपण काय एक एक्झाम्पल सोडवलं होतं. फॉर्म्युला सगळ्यांना समजला आहे काय? प्रॉब्लेम सोडवत होतो an unbiased coin toss 5 times. How many times were tossed? 5 times. किती वेळा टॉस केलेला कॉइन? 5 वेळा टॉस केलेला आहे म्हणजे n ची व्हॅल्यू 5 असणार हे फिक्स झालं. नाउ फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग. आता 5 टाइम्स मी थ्रू केलाय त्यामधून आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. दोन कंडिशन दिलेल्या. पहिले दिले 3 हेड्स म्हणजे 5
हा तुमचा n असणार आहे आणि r इक्वल टू ओके 5 टाइम्स ओके 3x तुम्हाला माहिती आहे कॉइन जर टॉस केला तर p हा नेहमी 1/2 असतो त्यालाच आपण 1/2 म्हणजेच काय म्हणू शकतो 0.5 आणि इथे पण q पण काय असणार आहे 0.5 म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 ठीक आहे आणि n किती तुमचा 5 3 हेड्स म्हणजे ऍटलीस्ट 3 हेड्स म्हटल्यावर r काय असणार आहे तुमचा 3 वरती p q n भेटलेला आहे r भेटला आपल्याला r 3 हेड्स म्हटलेले मग r इक्वल टू 3 r equal to 3 जर पुढचे p of x equal to r n c r p raised to r q raised to n minus r ओके आपला n किती आहे 5 r किती आहे 3 p किती आहे 1/2 r is 3 ओके q is 1/2 n is 5 बघा 5 minus 3 n minus r ओके 5 minus 3 किती आला 2 आला आणि जर आपण f जर कॅल्सी यूज केला इथे कॅल्सी बरोबर हा जर कॅल्सी यूज केला तर येतो 5 ओके ठीक आहे इथे विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण काढत होतो 5 C3 तर या 5 C3 ची व्हॅल्यू बघा इथे पहिला 5 नंतर हे बटन दाबायचंय आणि नंतर 3 आणि नंतर इक्वल जर आपण कॅल्क्युलेट केलं बघा माझ्याकडे कॅल्सी मी ते 5 ओके नंतर काय NCR चं बटन दाबतोय 5 3 आणि इक्वल टू दाबलं तर त्याचा आन्सर येतो 10 इथे तर 10 समजतंय आता 5C3 ओके 0.5 आणि इथे पण 0.5 चे बरोबर ठीक आहे उदाहरण आपण कॅल्क्युलेट करतोय कॅल्क्युलेशन काय बघा रेस टू 3 आणि रेस टू काय 2 रेस टू म्हणजे घातांक मग आता आपण रेस टू 2 इथे काय 3 आणि इथे 2 तर याच्यात कॅल्क्युलेशनला लेट 10 ओके आता हे दोन्ही तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता एकाच वेळी कसे बघा ब्रॅकेट दिसतोय ब्रॅकेट 0.5 परत ब्रॅकेट आणि रेस टू किती तुमचा रेस टू दाबायचा आहे आणि 3 दाबायचा आहे वी गेट द आन्सर म्हणजे 0 ब्रॅकेट 0.5 रेस टू 3 ओके आणि याचा आन्सर जर केलं तर येते 0.125 ओके आणि नंतर परत इंटू काय 0.5 रेस टू 2 म्हणजे जर तुम्ही इथे ही रेस फक्त इथे मागे यायचंय म्हणजे हे बटन दाबलं ओके तर 3 च्या जागी 2 टाकायचं आहे आणि इक्वल टू दाबायचं आहे ओके 0.5 रेस टू 2 इक्वल टू 0.25 आणि यांचा जर गुणाकार केला तर तो येतो किती येतो बघा 0.3125 आणि जर तुम्ही बघितलं प्रोबॅबिलिटीचे जे आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन याची आन्सर ही प्रोबॅबिलिटी हे नेहमी 0 पॉइंटच यायला पाहिजे 0.3 म्हणजे असं आहे ना प्रोबॅबिलिटी 2.1 येऊ शकतो नेहमी 0.3 0.2 म्हणजे 0 पॉइंट मध्येच आन्सर यायला पाहिजे जर आपला आन्सर जर नाही आलं तर समजायचं एक्झाम्पल चुकलं तर आपण मागच्या लेक्चरला आलो होतो ऍटलिस्ट 4 आहे बघूया ऍटलिस्ट 4 आहे म्हणजे कमीत कमी ऍटलिस्ट म्हणजे काय
कमीत कमी ऍट लिस्ट जे मराठी मीडियमचे विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी कमीत कमी किती ऍटलिस्ट 4 म्हणजे कमीत कमी 4. आता कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त किती पर्यंत जाऊ शकतो तुम्ही 5. म्हणजे r च्या दोन व्हॅल्यू आल्या काय 4 आणि 5. म्हणजे एक we have used this formula of binomial distribution 2 times. Means it can be written as p of x. ओके आणि at least जो सिंबल आहे आणि मी असतो असा. ओके म्हणजे प्रोबॅबिलिटी x at least किती 4. समजता हा सिंबल म्हणजे काय किती p ऑफ r म्हणजे p ऑफ 4 प्लस p ऑफ 5 दोन r आहे म्हणून दोघांची ऍडिशन. आता फॉर्म्युला दोन वेळा यूज करायचा आहे. इथे NCR बरोबर p रेस टू r q रेस टू n मायनस r प्लस NCR p रेस टू r q रेस टू n मायनस r हा दोन वेळा. आता इथे आपली सुरुवात आहे म्हणून मी फॉर्म्युला लिहिलं, तुम्ही डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकता. मग आता येते बा n किती तुमचा n फिक्स असणार. n किती आहे 5, r चेंज झाला किती आहे 4, p किती आहे 0.5, 1/2 म्हणजे 0.5 रेस टू r, r म्हणजे काय 4, नंतर परत 0.5 चे q पण रेस टू n मायनस r म्हणजे 5 मायनस 4 कोणतं साइन आहे प्लस n फिक्स आहे n तोच असणार आहे 5. ओके r सुद्धा काय 5, r 5 बघा इथे ही r ची व्हॅल्यू r याच्यासाठी r आणि हा याच्यासाठी p रेस टू r p 0.5 रेस टू r means 5 q रेस टू r q रेस टू n मायनस r म्हणजे 0.5 रेस टू 5 मायनस 5. ठीक आहे यानंतर एक स्टेप करायची जी सिम्प्लिफिकेशन स्टेप असणार इक्वल टू NCR n किती 5c4 0.5 raised to 4 and 0.5 raised to 5 minus 4 म्हणजे इथे 1 प्लस. ओके कळतं ना. आता इथे काय 5c5 0.5 raised to r किती तुमचा 5. ओके 0.5 raised to 5 minus 5 minus 5 काय 0. बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो आता 5c4 ओके 5c4 जर आपण कॅल्क्युलेट केला 5c4 इक्वल टू 5. ओके इनटू आता विद्यार्थी मित्रांनो शक्यतो डायरेक्ट कॅल्क्युलेट करायला शिका. म्हणजे पहिलं काय करायचं 5c5 इनटू म्हणजे असं आता इथे आले समजा ओके आपण 5c5 बरोबर सॉरी 5c4 ना काय कॅल्क्युलेट करतोय 5c4 0.5 raised to 4 and 0.5 raised to
1 ना. तर मग काय करायचंय, कॅल्शियम टाकताना काय करायचंय, 5C5 बघा, 5C4. ओके, टाकलं. 5C4 इंटू करायचंय 0.5, इथे पहा 0.5, इथे रेश टू किती आहे तुमचं 4 गुणुले 0.5 रेश टू 1, 1 घेतला नाही तरी चालेल. हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचंय. आणि जर हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर त्याचा आन्सर येतं 5C4 इंटू 0.5 ब्रॅकेट महत्वाचा, जसं मी दिलेलं आहे तसंच इंटू 0.5 इक्वल, आणि ते येतं 0.15625 1569 म्हणजे ओके, म्हणजे इथे याचा आन्सर येईल 0.15625 प्लस, आता हे काढतात 5C5 0.5 रेश टू 5 आणि 0.5 रेश टू 5, परत कॅल्सिकडे जायचं, कॅल्सियम यूज करायचं. इथे 5 इथे येणार आहे 5 आणि इथे रेश टू काय 0, बरोबर ना. आता हे कॅल्क्युलेट करायचं म्हणजे परत इथे चेंज होणार आहे, इथे 5 येईल. ओके, म्हणजे इथे 5 इथे 5 आणि इथे रेश टू 0, आणि हे आता कॅल्क्युलेटरनी काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे, बरोबर ना. म्हणजे काय येणार आहे 5 किती दिसतोय ना, परत 5 समजलंय म्हणजे, आणि इंटू करायचंय म्हणजे 5C5 गुणिले 0.5 रेश टू 5. ओके, रेश टू सांगितलं तुम्हाला, रेश टू आहे इथे दिसतोय का, रेश टू 5 इंटू ब्रॅकेट 0.5 रेश टू 0 आहे, 0 घ्यायचा आहे, एनी नंबर टू 0 यू गेट आन्सर 1, म्हणजे याचा आन्सर येतं, जो आन्सर मी काढला त्याचे 0.03125, समजते, म्हणजे कॅल्सियम म्हणजे इथे याचा आन्सर आलं 0.03125, आणि याची जर ऍडिशन केली वी गेट आन्सर 0.1875. This is the problem of getting at least 2. ओके, समजलं. जाऊया पुढच्या प्रॉब्लेम कडे. प्रॉब्लेम समजलाय. असेच वेगवेगळे प्रॉब्लेम येतील कॉइन वरले, फक्त यांची व्हॅल्यू एन आर चेंज होतील 2 टाइम्स, म्हणजे एन इक्वल टू 2. प्रॉब्लेम कोणता येऊ, फक्त एन आणि आर च्या व्हॅल्यू चेंज होतील, पी आणि क्यू सेम असणार. म्हणजे कॉइन वरचा कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. जाऊया पुढे. Assuming that 2 in 10, ओके, म्हणजे 10 मधले 2, समजते याचा अर्थ, इंडस्ट्रियल accident are due to
fatigue, find the probability that exactly 2 out of 8 accident will due to fatigue. Assuming that 2 in 10. ओके, मला कशाची व्हॅल्यू पाहिजे? पी ची व्हॅल्यू पाहिजे, बरोबर. 2 in 10 इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट इज आवर पी. पी इक्वल टू 2 in 10. म्हणजेच काय आला? 2 in 10 म्हणजे काय? 10 पैकी आउट ऑफ 10 2 डिवाइड 10. ओके, अंतर याला भाग दिला तर काय? 0. त्याचे आहे तुमच्याकडे 0.2 म्हणजे पी भेटला तुमचा. समजलाय? 2 in 10 इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट म्हणजे पी, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, पी इक्वल टू 2 in 10 म्हणजे 2 डिवाइड 10 means p equal to 0.2. now q equal to काय? q equal to फॉर्म्युला 1 minus p means 1 minus p is 1 minus 0.2 means we get here correct 0.8. आणि पी क्यू ची ऍडिशन ही नेहमी 1 आली पाहिजे. पहा 0.2 plus 0.8 you get 1 means we get the value of p and now we need n and r. Find the probability exactly 2 out of 8 accidents will due to fatigue. म्हणजे here 2 out of 8 2 out of 8 म्हणजे n इक्वल टू 8 असणारे 8 मधून 2 म्हणजे r इक्वल टू 2. गेटिंग? म्हणजे इथे असं लिहू शकतो एक्झॅक्टली 2 out of 8 accident will due to miss. Okay, n equal to 8, r equal to 2. Now is the formula. What is the formula? Very nice. The formula is p of x equal to r. Correct? Nice. N C R. What is the value? Correct. P raised to r. Q raised to, very good, n minus r. How we know all values? What is P? P 0.2, Q 0.8, n 8, r. What is r? R equal to 2. Okay. Now put the value. Hence we get P of x equal to r is 2, n is 8, cr is 8, c2, p is 0.2. okay, raised to r काय तुमचा 2, q raised to q काय तुमचा 0.8 raised to n minus r म्हणजे 8 minus 2 8 minus 2 is we get equal to 8 c2 0.2 raised to 2 0.8 c 8 minus 2 is 6. Now we have find the value of this by using calculator. Go calculator. कैलकुलेटर में आपण काय कॅल्क्युलेट करायचे समजते?
जर एखाद्या विद्यार्थ्याला कॅल्सी यूज करता येत नसेल तर सरळ कॉलेजला यायचं. ओके. 8C2 0.2 raised to 2 and 0.8 raised to 6 were calculated by Kelsey. Means here 8, Mr. 8 बटन दाबायचं आहे. नंतर go to 2. Okay. You get the value of this into काय करायचं आहे 0.2 raised to okay 2 raised to 2 हे साइन दिसतंय ना. परत into 0.8 रेस्ट टू चं साइन इथे बघा कॅल्सी मध्ये रेस्ट टू किती आहे 6. ओके. use the calci we get the answer. Okay, answer is 0. Hence we get an answer. Okay, after calculating calci we get 0.2. Okay, calci मध्ये कसं टाकायचं इथे पण लिहितो मी विद्यार्थ्यांना गोंधळ calci मध्ये टाकून काय करायचं. ओके, कॅल्क्युलेटर तुम्हाला दाखवलेलं आहे. 8C2 इथे कोणतं साइन द्यायचंय मल्टिप्लाय 0.2 रेस टू 2 इंटू परत 0.8 रेस टू 6 हे कॅल्क्युलेटरचा भाग आहे. एक्झाम्पल मध्ये नाही दिला तरी चालेल. Hence we get the answer. Answer to calcinate answer काढू 0.2912. समजलंय. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आन्सर परत आले 0 पॉइंट. 0 पॉइंट मध्ये आन्सर येतं प्रोबॅबिलिटीचं लक्षात घ्या. आणि जर असं आलं असेल तरच समजायचे आपल्याला. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊया. If 20% of the boards produced by factory by a machine are defective, determine the probability that out of 4 boards from one is defective, one is defective. Second, at most 2 are defective. At most. Okay, at most 2 are defective. Now 20% of boards produced by machine म्हणजे probability काय आहे 20% म्हणजे probability of success किती मिळतं मशीनला 20% board produced by machine are defective. ओके म्हणजे P equal to okay P equal to 20% means 20% means 20 divided 100. Answer म्हणजे किती आलं
0.2. Now we calculate Q by the formula. What is Q equal to 1 minus P. Hence we get 1 minus 0.2 means here we get 0.8. Now we get the value of P equal to 0.2, value of Q equal to 0.8. Now we need N and R. Out of 4 volts, is N equal to 4. What is it? N equal to 4. Volts drawn. It is 4 volts का मिले. म्हणजे N equal to किती येणार आहे? N equal to 4. 4 volts are drawn. Means N equal to 4. Means we get P, Q and N. Now first, what is the first? One is defective. One is defective. Means R equal to 1. Okay. And P is 0.2, Q is 0.8, and what is N? N equal to 4. By binomial distribution, it is like say by binomial distribution. What is the formula? P of X equal to R equal to NCR P raised to R Q raised to nice N minus R. Now put the value. P of X equal to R is 1, N is 4, R is 1, P is 0.2, raised to R is 1, Q is 0.8, N minus R, 4 minus 1, 4 minus, hence we get equal to 4 C1, 0.2 raised